टार्गेट करून केलं जातं. बर, हे काय ठीक आहे. फक्त एक ठिकाणी घडतंय असं नाहीये. ठीक आहे. इम्तियाजजी, अशा पद्धतीचा नेहमी आरोप केला जातो आणि सकल हिंदू मोर्चे या निमित्ताने ठिकठिकाणी होत आहेत. या सगळ्यावरती तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्याल जेणेकरून याच्यातली तथ्यता बाहेर येईल? नाही, मला काय सांगायचं आहे की नवनाथ बनसाहेब असू द्या किंवा संग्राम जगताप असू द्या, हे दोघंही सत्ताधारी पक्षातले आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता, केंद्रामध्ये त्यांची सत्ता. त्यांना काही नियम पाहिजे असेल, नवा कायदा पाहिजे असेल, तर जेव्हा विधानसभे होते फालतू मुद्दे घेण्यापेक्षा आपल्याला वाटत असेल की हे महत्वाचे मुद्दे आहे, याच्यावर तुम्ही कायदा आणा ना. केंद्र सरकारला सांगा, मोदी साहेबांना सांगा की कायदा आणायला असणे. पण अशा प्रकारे तुम्ही जाऊन पोलिसांचा रोल तुम्ही करणार असेल तर पोलिसांना सांगा की घरी बसा, आम्ही दोघंही पोलिसांच्या वर्दी घालून आम्ही आता रस्त्यावर फिरणार आहे आणि हे सगळं आम्ही हँडल करणार आहे. समजा ह्या दोघांच्या म्हणण्याप्रमाणे ती मुली जी आहे तिला बळजबरीने ते स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग आपण जाऊन ते निष्पक्ष करणार का? किंवा पोलिसांना सांगा की ती मुलीला बोलवा. मी जसं एक तुम्हाला एक सिंपल एक सोल्युशन देतो की पोलिसांना सांगा की तिला बोलवा आणि तिला काय लिहून द्यायचं आहे पोलिसांच्या समक्ष लिहून द्या त्याला. पण अशा प्रकारचे मोर्चे काढून काही होणार नाही. मला असं वाटतं उगीच जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होतं, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हे प्रयत्न आहे. बर, नवनाथजी, गृहमंत्री, आमचं म्हणणं आहे मॅडम की इम्तियाजजींना सांगा ती संभाजीनगर असली तर तिला घेऊन या पोलीस स्टेशनला आणि देऊन टाका तिचा जबाब. आमची काही हरकत नाही. बर, ठीक आहे. नवनाथजी, गृहमंत्रालय आपलंच आहे. अशा परिस्थितीमध्ये सकल पोलिसांचं काम आहे. बोला बोला बोला, तुमचा आवाज म्यूट होता, तुम्ही बोला. नवनाथजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. नवनाथ बनसाहेब मला कशाला सांगतो आपण? हा, इम्तियाजजी तुम्ही बोला. नवनाथ बन यांचा आवाज येत नाही. नवनाथ बन, आपण म्यूट वर तर नाही आहात ना? एकदा चेक करा कृपया. नाही, पूर्वीजी मी काय म्हणतो की तुम्ही मला कशाला सांगतो? मला कशाला उगीच तुम्ही त्या डिस्प्यूट मध्ये, ते कॉन्ट्रोवर्शियल इश्यू मध्ये तुम्ही मला घसीटताय. मी काय बोलतो की पोलीस मोठी आहे का आपण जे अशा प्रकारचे मोर्चे काढून त्यांच्या घर जाऊन पोलिसांवर दबाव, म्हणजे पोलिसांना काय कायदा कानून समजतच नाही, त्यांना काही कळतच नाही आहे. जे कळतं हे दोन लोकांना कळत आहे आणि तिथे जे मोर्चे काढणारे लोक आहे. मला काही देणं घेणं नाही आहे. ती मुलींना जबरदस्ती कोणी स्टेटमेंट द्यायला लावले असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, पोलिसांना सांगा. अरे तुमची सरकार आहे ना, कशाला मला भीक मागता तुम्ही की तुम्ही जाऊन आणा करके? माझा काय संबंध आहे याच्याशी? मला चांगलं काम करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये खूप सारे गंभीर प्रश्न आहे, त्या गंभीर प्रश्नाच्या बाबतीत विचार करू नये. आपण याच्यावरती प्रतिक्रिया घेऊया. संग्रामजी, मेन मुद्द्यावर. हो मॅडम, ते म्हटले की तिला पोलीस स्टेशनला घेऊन येतो. मग त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी आणावं ना. आता तिला ते म्हणतात की ते जबाब कुणी घेतला, तिने व्हिडिओ दिला. आता यांना कसं माहिती व्हिडिओ दिलेला? नाही म्हटलं असं. अहो मी व्हिडिओ हा तिने प्रसिद्ध मला केला. असं वाटतं की हा विषय थोडासा भरकटच चाललेला आहे. मी आता नवनाथ बन यांच्याकडे जाणार आहे. संग्रामजी, थोडंसं थांबा. नवनाथ बन, हा मुद्दा असा आहे की शेवटी गृहमंत्रालय आपलंच आहे. मग सकल हिंदू विविध संघटनांना मोर्चे का काढावे लागतात असा विषय जेव्हा येतो तेव्हा, आणि नेहमी असा विषय जेव्हा धार्मिकतेच्या पातळीवरती येतो तेव्हाच हे मोर्चे काढले जातात. इतर वेळी सुद्धा मुलींचं अपहरण होत असतं, बलात्कार होत असतात. त्यावेळेला जेव्हा पूर्वी जी कायद्याची लढाई ही कायद्याच्या पातळीवर लढली जाईल, पण काही गोष्टी रस्त्यावर आणि समाजामध्ये जागृती म्हणून लढाव्या लागतात. कारण जोपर्यंत आपण समाजामध्ये जनजागृती करत नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाही. पूर्वीजी माझं ऐकून घ्याल का? कायद्याची लढाई आम्ही कायद्याच्या पातळीवर निश्चित करू. जिथे गरज आहे तिथे कायदे केले जातील आणि कायद्यानुसार याच्यावर बंधन लावण्याचा प्रयत्न निश्चित पूर्ण होईल. त्याबद्दलची प्रक्रिया देखील सुरू आहे.
परंतु लोकांमध्ये जनजागृती होणं हे जास्त गरज आहे. ती जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं, लोकांना सांगावं लागतं, लोकांना पटवून द्यावं लागतं, त्याच्यानंतरच लोकांना समजतं. हे आपल्याला माहिती आहे, भारत हा लोकशाही देश आहे, आपण लोकांना समजून सांगत असतो. त्यासाठी जनता, लोक रस्त्यावर उतरतात आणि सांगतात. राहिला प्रश्न, ज्या पद्धतीनं त्या मुलीचं अपहरण झालं, पोलीस देखील या प्रकरणामध्ये पूर्ण तपास करतायत, त्या मुलीला शोधून आणण्याचा प्रयत्न करतायत. परंतु काही लोक जाणीवपूर्वक अशा प्रकरणांना पाठीशी घालण्यासाठी, त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न देखील काही लोक जाणीवपूर्वक करतात. अशा लोकांना देखील समोर आणणं आवश्यक आहे. त्यासाठी कायद्याचा धाक देखील दाखवावा लागेल. पोलिसांकडनं शोधण्याचं काम सुरू आहे. इम्तियाज जलील ज्या पद्धतीनं समर्थन करतायत बर. की त्या मुलगीचं आहे, त्या मुलीचं समर्थन करणं, त्या कुटुंबाचं समर्थन करणं, हे समर्थन चुकीचं आहे. एखाद्या मुलीचं अपहरण केलं जातं, आई समोर अपहरण केलं जातं, डोळ्यात पूड घालून अपहरण केलं जातं, याचं समर्थन इम्तियाज नाही, जलील कसं काय करू पण शकतात? नवनाथजी, त्याचा ती निषेध मुलगी इम्तियाज स्वतःच जलीलांनी म्हणतेय, केला पाहिजे. ती मुलगी नाही, स्वतःच त्या मुली- व्हिडिओवरनं म्हणते की ते अपहरण नाहीये आणि पूर्वीची- अजून काही प्रूव्ह नाही झालेलं, त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत. पूर्वीची तो व्हिडिओ तुम्ही बघितलाय का, मी बघितलाय का, कशा परिस्थितीमध्ये काढलाय तुम्हाला माहितीये का? तो व्हिडिओ धमकावून काढलाय, बाजूला कोण बसलंय हे तुम्ही मी बघितले का? पण आपण बघितलेलं नाही तर मग आपण त्याला रंग देण्यातही अर्थ नाहीये, असा माझा मुद्दा आहे. नाही नाही, हा रंग का दिला जातो? अपहरण केलंय ना, डोळ्यामध्ये मिरपूड घालून नेलं, हे तर तुम्हाला मान्य आहे का नाही? पूर्वीची का हेही मान्य नाही की मुलगी चालत गेली, हे तुम्हाला म्हणायचं का? ती मुलगी डोळ्यात पूड घालून अपहरण केलं, हे तरी मान्य आहे का तुम्हाला? पण आहे अशा ना? पद्धतीच्या प्रकरणांमध्ये खूप नाही वेगवेगळ्या गोष्टी या- असतात. या मुलीला त्यामुळे जोपर्यंत पूड घालून- हे ऐका, प्रूव्ह ऐका, होत नाही तोपर्यंत मुलीला- आपण असं नाही म्हणू मुलीला- शकत की नक्की मुलीला प्रकार काय पूड आहे. घालून अपहरण केलं हे तर मान्य आहे का नाही तुम्हाला? का त्याचंही समर्थन तुम्ही करताय नाही, की नाही? कारण अपहरण नाही आता केलं. आत्ताच्या घडीला मग आपण अपहरण एखाद्या केलेलं आहे हे मुलीचं- सुद्धा नाही एखाद्या सांगू शकत मुलीचं- जोपर्यंत ते प्रूव्ह होत नाही. नवनाथजी, जोपर्यंत पोलीस या संदर्भामध्ये व्यवस्थित असं सांगत नाहीत, डोळ्यात मिरची पूड टाकणं हा वेगळा गुन्हा आहे, परंतु याचा अपहरणाशीच संबंध आहे, त्याच्या माध्यमातून अपहरण झालं हे जोपर्यंत प्रूव्ह होत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. त्यामुळे असं आपण आता या मुद्द्यावरतीच हा वाद आणि ही चर्चा इथेच थांबूया. परंतु अशा पद्धतीने समाजावरती धार्मिक मुद्द्यांनी ताण आणणं हे मात्र योग्य नाहीये, हे नक्कीच खरं. धन्यवाद आज तिघही आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा एबीपी माझा.